नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर. ॲडव्हान्स अकाउंटचा पुढचा प्रॉब्लेम आपण घेत आहोत. मागील जे 2 प्रॉब्लेम झाले ॲबनॉर्मल स्टॉकच्या बाबतीमध्ये, तशाच पद्धतीचा पण थोडासा ॲडिशन स्टेज असलेला प्रॉब्लेम या ठिकाणी आपण घेत आहोत. प्रॉब्लेम मी वाचतोय. नेहमीप्रमाणे स्क्रीनशॉट काढून तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे. बाकीचे अकाउंट सेम आहे जे तुम्ही याच्या अगोदर तयार केलेले आहे त्याच पद्धतीनं. ओके. ऑन 16th May 2009 the premises of Panchvati Limited Nasik were destroyed by fire, but sufficient record were saved from which the following information was ascertained. ट्रायल बॅलन्सला तुम्हाला स्टॉक परचेसच्या व्हॅल्यू आणि सेलच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पुढे म्हटले पॅरेग्राफ पढून, ॲन ॲटम ऑफ स्टॉक परचेस्ड इन 2007 ॲट कॉस्ट ऑफ ₹20,000 was valued at ₹12,000 on 31st December 2007. Half of this stock was sold in 2008 for ₹5,200. The remaining was valued at ₹4,800 on 31st December 2008. 1/4 of the original stock was sold on 15th March 2009 for ₹2,800 and the remaining stock was considered to be worth ₹60% of the original cost. The salvage stock was worth ₹24,000. The amount of policy was ₹60,000 and there was an average clause in the policy. Find out amount of the claim. असा हा थोडासा ॲडिशनल टेजचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याकडे आहे. ट्रेडिंग अकाउंट मी तयार केलेला आहे. मागील जो प्रॉब्लेम आपण घेतला होता त्या प्रॉब्लेममध्ये ॲबनॉर्मल जी स्टॉक जी आहे, या ॲबनॉर्मल स्टॉकची व्हॅल्यू ही लास्ट इयरला होती. काय सांगितलं मी? प्रिव्हियस इयरला होती. या वर्षी ॲबनॉर्मल स्टॉक जो आहे याची व्हॅल्यू लास्ट इयरची आहे. लास्ट इयर म्हणजे प्रिव्हियस इयरच्या मागील वर्ष, बरोबर. या प्रॉब्लेममध्ये जे आपलं प्रिव्हियस इयर आहे हे आहे 1/1/2008 to 31st December 2008. 1 जानेवारी 2008 ते 31 डिसेंबर 2008 हे आपलं प्रिव्हियस इयर आहे. करंट इयर मग 1 जानेवारी 2009 to 31 डिसेंबर 2009. आणि पॅरेग्राफ पाडून म्हटलंय ॲन ॲटम ऑफ स्टॉक परचेस्ड इन 2007. जो ॲबनॉर्मल जो स्टॉक आहे हा परचेस केला आहे लास्ट इयरला, म्हणजेच जे तुमचं 31 डिसेंबर 2008 हे जे वर्ष जे आहे 1 जानेवारी टू 31 डिसेंबर 2008 याच्या मागील वर्षी म्हणजे 2007 मध्ये त्याची व्हॅल्यू जी आहे ही कॉस्ट व्हॅल्यू 20,000 आणि त्याची ओरिजिनल व्हॅल्यू 12,000 आहे. म्हणजे मागचा जो प्रॉब्लेम होता तिथं आपली जी ॲबनॉर्मल गुडचा संबंध जो होता तो प्रिव्हियस इयर आणि करंट इयर बरोबर होता. यावर्षी मात्र त्याचा संबंध जो आहे हा लास्ट इयर आणि प्रिव्हियस इयर मध्ये झाल्यामुळे जो ॲबनॉर्मल जो स्टॉक जो आहे तो आपल्याला जे तुमचं जे प्रिव्हियस इयर आहे याच्यामधून लेस करावा लागणार आहे. म्हणजे जो काही ॲबनॉर्मलची व्हॅल्यू मागील प्रॉब्लेममध्ये आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्लोजिंग स्टॉकला जी ॲड केली होती ती आता लास्ट इयरच्या तिथे ॲड केली जाईल. आता ॲक्च्युली लास्ट इयरचं ट्रेडिंग अकाउंट आपण घेणार नाही. नंतर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला आपण काय केलं होतं की ओपनिंग स्टॉकमधून त्या स्टॉकची ओरिजिनल व्हॅल्यू लेस केली आणि जेवढा सेल्स माल केला तेवढा सेल्स या ठिकाणी आपण केला. एवढाच वेगळा फरक या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. घ्या मग ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉक घ्यायचा आहे. आता जो ॲबनॉर्मल जो गुड जो आहे त्या ॲबनॉर्मल गुडची जी
जी काही अमाऊंट आहे, अगोदर ओपनिंग स्टॉक आपण रेकॉर्ड करूया. या संदर्भात मी तुम्हाला परत माहिती सांगतो. ओपनिंग स्टॉक व्हॅल्यू आहे 76,800. आता व्हॅल्यू ॲबनॉर्मल स्टॉक जी व्हॅल्यू जी आहे ती तर लेस करावी लागेल, कारण की स्टॉक कधी परचेस, ॲबनॉर्मल स्टॉक कधी परचेस केला आहे आपण, किंवा ॲबनॉर्मल गुड्स जे आहे त्याची स्टॉक मागच्या वर्षी परचेस केल्यामुळे तो क्लोजिंग स्टॉकमध्ये आपण 2007च्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ॲड केला असता, परंतु लास्ट इयरचं ट्रेडिंग अकाउंट काही आपण बनवलेलं नाही. म्हणून आता म्हणजे जी 20,000 जे आहे, ॲन ॲटम ऑफ स्टॉक परचेस इन 2007 ॲट कॉस्ट ₹20,000. जर आपण मागील वर्षाचं लास्ट इयरचं ट्रेडिंग अकाउंट जर तयार केलं असेल तर तिथं आपण क्लोजिंग स्टॉकमध्ये ॲड केला असता. त्याची ओरिजिनल स्टॉकची जी व्हॅल्यू जी आहे ती आपण नेक्स्ट इयर मध्ये लेस करत असतो. म्हणून 2007चं नेक्स्ट इयर 2008 आहे, म्हणून इथं लेस करायचं आहे. लेस व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल ॲटम. व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल ॲटम बरोबर त्याची व्हॅल्यू आहे 12,000 रुपये. पुन्हा एकदा आठवण करून देतो, लिहित असताना एखादे शून्य माझ्याकडनं इकडं तिकडं होण्याची शक्यता आहे, मात्र बोलताना मात्र मी व्हॅल्यू बरोबर बोलतोय. त्यामुळे त्या नोट डाऊन करत असताना जर काही मिस्टेक झाली तर ती मिस्टेक तुम्ही स्वतः क्लिअर करून घ्यायची आहे. त्याची व्हॅल्यू जी आली आपली आता 64,800. त्यानंतर पुढे परचेसेस आहे, घेऊन टाका मग टू परचेसेस. परचेसेसची अमाऊंट आहे 3,20,000 रुपये. डायरेक्ट आउटरला. त्यानंतर पुढे म्हटले सेल्स ड्युरिंग द इयर. आता ह्याच वर्षी जो ॲबनॉर्मल जो गुड आहे याचं सेलिंग या ठिकाणी केलेलं आहे. प्रिव्हियस इयरलाच सेलची व्हॅल्यू आहे 4,05,200. त्याच्याच खाली म्हणा लेस सेल्स हाफ ऑफ ॲबनॉर्मल ॲटम दिलंच आहे बघा. पहिल्याच पॅरेग्राफमध्ये सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की जो माल जो आहे हाफ ॲबनॉर्मल ॲटमचा तो सेल केलेला आहे. लेस सेल्स ऑफ हाफ ऑफ ॲबनॉर्मल ॲटम. बरोबर किती विकला ॲबनॉर्मल ॲटम? हाफ ऑफ दिस स्टॉक वॉज सोल्ड इन 2008 फॉर ₹5,200. आउटरला व्हॅल्यू येते 4 लाख रुपये. त्यानंतर आणि जो रिमेनिंग स्टॉक राहिला, द रिमेनिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड 4,800 ऑन 2008. जो रिमेनिंग जो स्टॉक जो राहिलेला आहे तो आपल्याला आता ॲड करून घ्यावा लागेल क्लोजिंग स्टॉकमध्ये. प्रॉब्लेममध्ये आपलं क्लोजिंग स्टॉक आहे बाय क्लोजिंग स्टॉक म्हटलं तरी काही चुकणार नाही. त्याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आपली आहे 63,600. सॉरी मी ॲड म्हटलो, या ठिकाणी लेस करावं लागेल कारण की तो जो आहे तो अजून आपण विकलेला नाही. लेस जी रिमेनिंग व्हॅल्यू जी स्टॉकची जी आहे ती ॲबनॉर्मल व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग ॲबनॉर्मल स्टॉक व्हॅल्यू
ऑफ रिमेनिंग टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन करायचं आहे. मग टू ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ओके, त्याची व्हॅल्यू येते 74,000 रुपये. आता बऱ्यापैकी तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करत असाल. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेट काढायचं आहे आपल्याला. फॉर्म्युला सेम आहे, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला 74,000 डिवायडेड बाय 4 लाख इंटू 100. उत्तर आपलं हे पर्सेंटेजमध्ये येतं इंटू 100 असल्यामुळे. बघा किती उत्तर येत आहे, 18.50 किंवा 5%. नंतर मेंबर इन ट्रेडिंग अकाउंटचा पिरियड सुरू होते 1/1/2009 आणि संपतोय 16/5/2009 डेट ऑफ फायरच्या दिवशी. मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक यावर्षी ओपनिंग स्टॉक होणार आहे. मी आता असं गृहीत धरलं आहे की सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला आतापर्यंत क्लिअर झालेल्या आहे, म्हणून तुम्हीच आता स्वतः याचं उत्तर या ठिकाणी सांगत असाल असं मी गृहीत धरतो. ओपनिंग स्टॉक 58,800. त्यानंतर परचेसेस ट्रायल बॅलन्सला दिलेले आहेत, ते तुम्ही आता प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे ते तुम्ही लिहून घ्यायचे. परचेसेस आहे 1,08,000. ओके, 1,08,000 रुपये तुमचा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. त्यानंतर सेल्स, जो रिमेनिंग जो आयटम जो आहे, जो राहिलेला आहे, त्याच्यातला काही 1/4 भाग विकलेला आहे. म्हणजे 1 रुपयाची वस्तू होती, तिचा 50% भाग विकला. आता त्याच्या 1/4 एवढा स्टॉक या ठिकाणी विकलेला आहे. इथं म्हणायचं आहे मग बाय सेल्स
याचं विश्लेषण कशा पद्धतीनं आलं उरलेला स्टॉक ते मी तुम्हाला नोट डाऊन करून देतो. 1,22,800 या पद्धतीनं आहे. त्याच्यातून जो माल विकलेला आहे तो आपल्याला लेस करायचा आहे. लेस सेल्स ऑफ ॲबनॉर्मल ॲटम. जो माल विकलेला आहे त्याची व्हॅल्यू ती आली आपली 2,800चा माल सेल केलेला आहे. ओके. टोटल राहिले 12 लाख रुपये, सॉरी 1,20,000 रुपये, 1,20,000 रुपये. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेट आपला घ्यायचा आहे टू ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट जो आपला आहे तो कॅरीड डाऊन आपण केलेला आहे. त्याच्या किती टक्के उत्तर आलंय आपलं 18.5%, 18.5 टक्के. बरोबर. 18.5% आपल्याला घ्यायचं आहे. ऑन सेल्स किती सेल्स आहे आपली, सेल्सची कधी आउटरचीच व्हॅल्यू घ्यायची, इनरची व्हॅल्यू कधी घ्यायची नाही. सेल्स दॅट इज रुपीज 1,20,000. 22,200 जे उत्तर आहे आपलं 22,200 येत आहे. प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. टोटल येते 1,89,000 रुपये. बाय स्टॉक ही काय आपली बॅलन्सिंग फिगर आहे. प्रत्येक वेळेस मी आठवणीनं बॅलन्सिंग फिगर लिहिलेली आहे, आळस केलेलं नाही. तुम्ही देखील ती नोट डाऊन करायची प्रत्येक वेळेस. दॅट इज व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. Value of stock on the date of hire. बॅलन्सिंग दॅट इज व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ हायर. ती आली आपल्याला आता 69,000 रुपये. ओके. त्यानंतर असर्टेन व्हॅल्यू ऑफ स्टॉक जो आहे त्याची अमाऊंट आपल्याला असर्टेन करायची. नॉर्मल स्टॉकची व्हॅल्यू आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 69,000 रुपये. त्यामध्ये जो ॲबनॉर्मल ॲटम आहे तो ॲड करायचा आहे. ॲबनॉर्मल ॲटम जो आहे याची व्हॅल्यू 60% करायची आपल्याला. 60%. तर कितीचा स्टॉक होता टोटल आपला, स्टॉकची व्हॅल्यू होती 20,000. 20 पैकी ट्रेडिंग अकाउंटला प्रिव्हियस इयरला विकला हाफ, बरोबर. म्हणजे खाली राहिली 10,000. 10,000पैकी 1/4 विकला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला. म्हणजे खाली किती राहिले आता 5,000चा स्टॉक राहिला, एक भाग, बरोबर. तो जो त्याचं व्हॅल्युएशन जे आहे हे आपल्याला किती टक्के करायचे,
60% करायचं आहे. 60% त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला यामध्ये करायचं आहे. ते आहे 2800. बऱ्याच वेळेस हा प्रॉब्लेम विचारला गेलेला आहे, त्यामुळे ह्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 2800 सॉरी 5000च्या 60% 3000 रुपये आपली अमाऊंट येते. 3000 याची टोटल घ्यायची आहे आता 72,000 रुपये. 72,000. नंतर स्टॉक सॉल्वेज झालाय आपला 24,000 रुपयाचा. उत्तर जे आलं आपलं आहे स्टॉकचं, स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर 48,000. त्यानंतर अवरेज क्लॉज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये अमाऊंट ऑफ जी पॉलिसी जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 60,000 रुपये. 60,000 डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला 69,000 आपले आले होते, पण या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं, जो ॲबनॉर्मल गुड आहे त्याची अमाऊंट या ठिकाणी ॲड केली, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी चेंज झालेली आहे. ती 72,000 या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे इंटू लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक आपला किती होता मेमोरेंडमचा, सॉरी व्हॅल्यू ऑफ स्टॉक जो आपण असर्टेन केला तो आपला आला होता 48,000 रुपये. त्यानंतर अमाऊंट ऑफ क्लेम जी आपली आहे ती आता आली आहे. अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू 40,000. आता जो नोट ऑफ ॲबनॉर्मल ॲटम जो आहे ज्याचं व्हॅल्युएशन कसं आलं हे पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो. बघा, आपण याची नोटच एक तयार करूया. नोट ॲबनॉर्मल ॲटम. बघा, टोटल कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल ॲटम किती होती आपली, टोटल कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल ॲटम किती होती, ती होती आपली 20,000 रुपयाची, बरोबर. त्यामधून काय केलं आपण, हाफ ऑफ दिस स्टॉक वॉज सोल्ड. हाफ ऑफ दिस स्टॉक वॉज सोल्ड. हाफ ऑफ दिस स्टॉक वॉज सोल्ड. किती विकला आपण त्याच्यातला 5,200. ओके. त्यानंतर हाफ ऑफ द रिमेनिंग जो स्टॉक आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं येतं बघा. हाफ ऑफ द रिमेनिंग वन फोर्थ स्टॉक त्या ठिकाणी सोल्ड डाऊन केलेला आहे, बरोबर. 1/4
was sold in March 2009. बरोबर. at rupees 5,000. बरोबर. म्हणजे 20,000च्या 1/4 किती येतो? 5,000. बरोबर. तो केवढ्याला विकलाय आपण? 2,800ला. इथं तुम्हाला फरक लक्षात आहे म्हणून मी तिथं 2,800 बरोबर चिन्ह टाकलंय. वरती भले आपण टाकून घेऊ प्रत्येक ठिकाणी, थोडंसं व्यवस्थित वाटेल. ओके. आता तुमच्या लक्षात येईल आता किती स्टॉक शिल्लक राहिला. 20,000मधून 2 नंबरला बघा, हाफ ऑफ दी स्टॉक वॉज सोल्ड. 20 पैकी 10,000चा विकला 5,200ला. पुन्हा राहिला खाली आपल्याकडं 10,000. आता 20,000च्या 1/4 5,000. 5,000चा तो विकला 2,800ला. आता रिमेनिंग स्टॉक जो आपण नॉर्मल ॲटममध्ये असर्टेन व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायरमध्ये ॲड केलेला आहे, तो तुम्हाला समजावा कसा आला म्हणून एवढं लिखाण या ठिकाणी आपण करत आहोत. रिमेनिंग 1/4 बरोबर वॉज कन्सिडर्ड to be valued for claim at 60% of the original cost. बरोबर. आता 1/4 म्हणजे किती राहिला होता? 1/4 रिमेनिंग म्हणजे आता 20,000चा जो स्टॉक जो होता त्याच्या 1/4. वीस 1/4 किती येईल? इज इक्वल टू 5,000. आणि 5,000च्या 60% व्हॅल्युएशन आपल्याला करायचं होतं म्हणून काय केलं आपण? दॅट इज 30,000 काय केले आपण मग नॉर्मल स्टॉकमध्ये व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर मध्ये ॲड केलेले आहे ₹3,000. या पद्धतीनं याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आहे. ठीक आहे. धन्यवाद. काही अडचण असेल या प्रॉब्लेम संदर्भात तर मला कॉल करा. थँक्यू.